SCERTच्या स्वाध्यायांमध्ये व्हॉट्सअप बेस क्वेश्चन्स तयार करणं या प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्या आयसर, आयुका, IIT यांचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राबवून त्यांच्यात विज्ञान निष्ठा जागृत करतात. जास्त वेळ न घेता मॅडम प्लीज मार्गदर्शन सुरू करावं ही विनंती. धन्यवाद मॅडम. बराचसा भाग चौधरी सरांनी आता कव्हर केलेलाच आहे. तर आपल्यापैकी अनेक विद्यार्थी सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमचे सुद्धा असू शकतील. तर त्या दृष्टीने मी बायलिंग्वल म्हणजे एक्सप्लेनेशन करते. आता विज्ञान एकचा जर विचार केला तर आपण 3 प्रकारच्या शास्त्राचा त्याच्यामध्ये समावेश होतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अवकाश सायन्स म्हणजे स्पेस सायन्स आपण असं म्हणू शकतो. अशा म्हणजे 60 मार्कांचा विकल्पासह एकूण आपला पेपर असणार आहे. So with option the paper will be of 60 marks. Out of 60 marks you have to solve 40 marks. तर त्या दृष्टीने आपल्याला आता सर्व आपण बऱ्याच सकाळपासून ऐकतोय की कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपल्या हातात एक फक्त 70-72 दिवस आहेत आणि त्या 70-72 दिवसांमध्ये साधारण 10 विषयांचा आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे. मग त्यासाठी कोणकोणती तंत्र आपल्याला वापरता येतील, अभ्यासतंत्र वापरता येतील, स्टडी टेक्निक्स वापरता येतील, त्याचा आपण जर थोडक्यात आढावा घेतला किंवा माहिती घेतली तर त्या दृष्टीने निश्चितच कमी कालावधी असून सुद्धा आपल्याला वेळेचं नियोजन करणं म्हणजे आत्ता या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते त्या दृष्टीने आपण पुढे माहिती घेणार आहोत. तर आता या 10 प्रकरणांमध्ये सरांनी सांगितलं ज्याप्रमाणे की विज्ञानाचा कुठलाही धडा म्हणजे पूर्ण पाठ हा वगळलेला नाही आहे, परंतु अतिरिक्त पूरक माहिती जी प्रत्येक पाठामध्ये देण्यात आलेली आहे त्याचा आता सध्या विचार न करता आपण पूर्ण पाठामध्ये जी काही संकल्पना ज्या महत्त्वाच्या दिलेल्या आहेत त्याच्यावर भर द्यायचा आहे. सो वी हॅव टू मोस्टली फोकस ऑन द कन्सेप्ट्स गिवन इन द syllabus or concept chapter wise concepts given in the text. Mainly focus on the textbook. आपलं जे अभ्यासाचं पुस्तक म्हणजे आपल्याला जे बोर्डाचं पुस्तक जे दिलेलं आहे पाठ्यपुस्तक तेच आपलं होल अँड सोल आहे असं आपण गृहीत धरूयात. कारण आपण ह्या पुस्तकात खूप छान प्रश्नोत्तर आहे, या अपेक्षितमध्ये खूप छान माहिती आहे, परत अनेक प्रकारच्या पब्लिकेशनचे रेफरन्स आपण वापरत असतो. परंतु शक्यतो हे रेफरन्स वापरत असताना असा आमचा अनुभव येतो की विद्यार्थी मूळ जे आपलं पाठ्यपुस्तक आहे किंवा गाईडचा सर्रास वापर करताना विद्यार्थी दिसतात. परंतु जर आपण प्रश्नपत्रिका आता पुनर्रचित अभ्यासक्रम जेव्हा 2 वर्षापूर्वी झाला त्यामध्ये प्रश्नपत्रिका न म्हणता याला आपण कृतीपत्रिका असं म्हणतोय. सो वी आर नॉट कन्सिडरिंग इट ॲज अ क्वेश्चन पेपर, वी आर कन्सिडरिंग इट ॲज अ ॲक्टिव्हिटी शीट. मग त्याच्यामध्ये सरळसोट प्रश्नचं प्रमाण हे फार कमी असणार आहे ज्ञानावर आधारित. आपण त्या संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा वापरतोय, व्हॉट आर देअर ॲप्लिकेशन्स इन अवर डेली लाईफ, आपण त्या शिकलेल्या संकल्पनेची सांगड आपल्या दैनंदिन जीवनाशी कशी जोडतोय हे आपल्याला महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. साधं उदाहरणादाखल विचार केला तर रेडॉक्स रिॲक्शन ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठे आढळून येते हे निरीक्षण कौशल्य हे विज्ञान अभ्यासाचं महत्त्वाचं मूळ आहे असं आपण म्हणू शकतो. सो यू शुड इम्प्रूव्ह युअर ऑब्झर्वेशन स्किल फर्स्ट सो दॅट यू कॅन सॉल्व दॅट ॲक्टिव्हिटी शीट कम्प्लिटली अँड गेन गुड मार्क्स. तर या पद्धतीने आपण पाठांचं विभाजन बघू शकतो की भौतिकशास्त्र एकूण 10 पाठांपैकी भौतिकशास्त्राचे धडे हे लेसन नंबर 1, 4, 5, 6 and 7. Chemistry based topics are 2, 3, 8 and 9 and space mission related topic is chapter number 10. हे ऑलरेडी आपण कन्सिडर केलेलं आहे आणि आम्ही सुरुवातीला मुद्दामच जो म्हणजे ह्याची प्रश्नपत्रिका कृतीपत्रिकेचं स्वरूप असेल किंवा कृतीपत्रिकेचा आराखडा न सांगता आपण महत्त्वाचं जे फोकस करायचं त्याच्यावर भर देतो. याचं कारण आपले जे विज्ञानाचे जेव्हा ऑनलाईन तास सुरू झाले असतील त्याच वेळेस आपल्या विज्ञान शिक्षकांनी आपल्याला सगळी बेसिक माहिती दिलेली आहे की प्रत्येक म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल, कुठल्या प्रकारचे प्रश्न त्या संभाव्य प्रश्न त्याच्यामध्ये असू शकतात, ही सगळी बेसिक माहिती आपल्याला आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी दिलेलीच आहे. त्यामुळं हे फक्त एक जस्ट रिव्हिजन आहे की म्हणजे धड्यांचं वेटेज जर आपण पाहिलं तर स्कोरिंग टॉपिक्स आर
याच्यामध्ये आपण लेसन नंबर 2, 3 आर द स्कोरिंग टॉपिक्स, म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या दृष्टीने आपण जर कुठल्या धड्यांचा विचार प्राधान्याने करू शकतो तो म्हणजे धडा 2रा, 3रा, 6वा, 7वा, 8वा आणि 10वा. या धड्यांवर मुख्यतः फोकस केला तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं सोपं जाईल, कारण त्या धड्यांचं वेटेज सुद्धा इथं जास्त दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणजे पूर्वीचा जो पेपर पॅटर्न होता त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आर फ्रॉम जर्नल्स, प्रॅक्टिकल बुकमधून ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेतले जायचे. परंतु आत्ताच्या 2 वर्षापूर्वी जो बदल झालेला आहे तो म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे सुद्धा आपल्या पुस्तकावरच आधारित असणार आहेत. म्हणजेच आपल्या ॲक्च्युअल आपण जे सिलेबस शिकतो त्याच्यावर आधारित असणार आहेत. त्यामुळे पुस्तक हेच आपलं अध्ययनाचं साधन असलं पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही त्या पाठाचं थोडं रीडिंग आपण जे म्हणतो व्यवस्थित वाचन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला MCQ टाईपचे क्वेश्चन सोडवायला थोडीशी अडचण येऊ शकते. आता कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हे बदल आपल्याला दिसत आहेत की 25% अभ्यासक्रम इतर विषयांच्या तुलनेमध्ये आपला म्हणजे प्रत्यक्ष पाठ हा वगळण्यात आलेला नाही आहे. मार्चऐवजी आपली परीक्षा ही एप्रिल एंड आणि मेच्या पहिल्या 2ऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे. धड्यांची संख्या मात्र तेवढीच आहे. प्रयोग व उपक्रम हे जे इंटरनल असेसमेंट म्हणतो आपण, प्रॅक्टिकल स्कीम अँड प्रोजेक्ट यू हॅव टू सॉल्व ऑर यू हॅव टू सबमिट दॅट प्रोजेक्ट स्कीम इज लाईक प्रिव्हियस इयर्स, म्हणजे मागच्या वर्षासारखीच ही स्कीम असणार आहे. प्रयोगामध्ये आपण 10 मार्कांचं जर विभाजन बघितलं तर प्रत्यक्ष प्रयोग आपल्याला 6 मार्कांचा परफॉर्म करायचा आहे आणि 2 मार्क एक जो आपण उपक्रम सोडवणार आहोत वहीमध्ये. विज्ञान भाग 1चा उपक्रम आपल्याला एक पूर्ण वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे आणि भाग 2 साठी पण एक उपक्रम पूर्ण करायचा आहे. उपक्रमासाठी 2 मार्क आणि तुमचं जे जर्नल असेल त्यासाठी सुद्धा 2 मार्क आहेत. म्हणजे इथेच आपले 4 मार्कच परफेक्ट स्कोर झाले जर तुमचं इंटरनल असेसमेंटचं सबमिशन हे परफेक्ट आणि वेळेत झालं असेल तर ते 4 मार्क तुमच्या हातातलेच असणार आहेत. त्यामुळे प्रयोग परीक्षा आणि उपक्रम याची सगळी डिटेलिंग तुमच्या विज्ञान शिक्षकांना केलेच असेल यापूर्वी. या वगळलेला भाग सरांनी सांगितल्याप्रमाणे अवांतर स्पष्टीकरण, शास्त्रज्ञ माहिती किंवा चौकटीत जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे तो वगळलेला भाग आपल्याला सांगता येते. आता काही आव्हाने किंवा सम चॅलेंजेस वी आर फेसिंग सिन्स लास्ट 8 months. काही मागील महिन्यांमध्ये आपल्याला चॅलेंजेस दिसतात की आपण 10वीत आहोत पण प्रत्यक्ष ऑनलाईन तास जरी झाले असले तरीही आपल्याला अप टू द मार्क त्या विषयाचा अभ्यास करता येत नाही आहे किंवा काही कन्सेप्ट्स आपले क्लिअर होत नाही आहेत. तर ही काही थोडक्यात आव्हानं दिलेली आहेत की त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आता वेळेचं नियोजन आणि अभ्यासाचं सखोल नियोजन करणं हे गरजेचं आहे. कमी वेळात आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचा. साधारण 7 ते 8 धडे शाळेमध्ये झाले असतील, आता थोडासा भाग राहिला असेल. आत्ता तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वयं अध्ययनावर जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. वेळेचं आपण विषयानुसार नियोजन करायचं आहे. त्यानुसार टाइम टेबल करून साधारण 4 तास अभ्यास आपला साधारणपणे पूर्ण झाला पाहिजे. सातत्यपूर्ण सराव आणि कृतीपत्रिका सोडवण्याचा सराव, प्रिव्हियस इयर्स ॲक्टिव्हिटी शीट्स यू हॅव टू सॉल्व फॉर प्रॅक्टिसिंग. पाठातील काही महत्त्वाच्याच मुद्द्यांवर भर द्यायचा आणि एक्सरसाइज हे सगळ्या धड्यांचे आपले सोडवून कंप्लीट झाले पाहिजेत. कारण एक्सरसाइजमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मिक्स टाईपचे क्वेश्चन्स असतात आणि ॲज फार ॲज ॲक्टिव्हिटी शीट इज कन्सर्न in every type of question except question number 2A. Question number 2A belongs to give scientific reason. Apart from that question, you have to solve mixed type of questions. म्हणजे काही प्रश्न हे आकृतीवर आधारित असतील, काही प्रश्न कन्सेप्ट मॅपवर आधारित असतील, काही तक्ते तुम्हाला भरायचे असतील. असे विचारप्रवर्तक प्रश्न, काही गणितं सोडवायची असतील, फिजिक्सचा विचार केला तर, बायाचा विचार केला तर आकृत्या काढायच्या असतील, चुकीच्या आकृत्या दुरुस्त करायच्या असतील. अशा प्रकारचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स हे कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत. त्याबाबत सुद्धा माहितीपत्रक देण्यात आलेलं आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये कुठल्या स्वरूपाचे संभाव्य प्रश्न असू शकतात. हे सुद्धा माहिती तुमच्या विज्ञान शिक्षकांनी दिलीच असेल की समजा क्वेश्चन नंबर 3 आपण कन्सिडर केला तर क्वेश्चन नंबर 3 टोटल कॅरीज 15 मार्क्स. आउट ऑफ 8 क्वेश्चन्स यू हॅव टू सॉल्व 5 क्वेश्चन्स अँड ईच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. तर 3 मार्काच्या प्रश्नासाठी संभाव्य आकृतीवर आधारित प्रश्न असेल, काही एक सिच्युएशन दिलेली असेल त्याच्यावर आधारित प्रश्न असेल
पॅराग्राफ बेस्ड प्रश्न असू शकतो, की काही एक आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे पुस्तकातला आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न हे प्रत्यक्ष त्या प्रश्नांची उत्तरं पॅराग्राफमध्ये असतील, काही प्रश्नांची उत्तरं पॅराग्राफ रिलेटेड असतील पण थोडीशी वेगळ्या स्वरूपाची असतील, विचारप्रवर्तक असतील. त्याचबरोबर जर आपण भाग 1चा विचार केला तर एक तक्ता आपण करणं गरजेचं आहे, ज्या तक्त्यामध्ये भौतिक राशीचं नाव असेल, त्यानंतर त्याचं सूत्र असेल आणि त्याचे SI पद्धतीतील एकक असेल. सो यू हॅव टू मेक वन चार्ट विच कंटेन्स नेम ऑफ फिजिकल क्वांटिटी, फॉर्म्युला ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी अँड SI युनिट्स ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. असा जर तक्ता तुम्ही जर एक तयार केला रिव्हिजनसाठी, तो हा तक्ता तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी उपयोगी पडणार आहे, 2 मार्काच्या प्रश्नांसाठी उपयोगी पडणार आहे, त्याचबरोबर गणितं सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची मदत होणार आहे. रासायनिक अभिक्रियांची छोटीशी आपण डिक्शनरी टाईप केलं तर पुस्तकातल्या महत्त्वाच्या, पुस्तकाच्या बाहेरच्या कुठल्याही रासायनिक अभिक्रिया विचारल्या जात नाहीत. तसंच IUPAC नॉमेनक्लेचरचं पण आहे. पुस्तकाच्या एक्सरसाइजमध्ये दिलेले आणि पुस्तकामध्येच दिलेले इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला विचारले जातात. त्यामुळे पुस्तक मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे पुस्तक हेच आपलं अभ्यासाचं महत्त्वाचं साधन आहे. आता इथं आपण आपल्याला अनेक रिसोर्सेस उपलब्ध झालेले आहेत मागच्या काही 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये. अनेक यूट्यूबचे व्हिडिओज सरांनी स्वतः सांगितलेले आहे त्याबद्दल, की अनेक आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत. शासनाच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम हे डिजिटल सुरू करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांच्या सरावासाठी. त्याचा सुद्धा आपण वापर केला तर ती संकल्पना अधिक स्पष्ट होऊन त्याचा सराव होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. हे काही डिजिटल साहित्य मी नमुना दाखल इथं दाखवलेले आहे स्लाईडवर, की स्वाध्याय उपक्रम SCRTने सुरू केलेला आहे. दर आठवड्याला शनिवारी जी दिनदर्शिका SCRTने तयार केलेली आहे त्यानुसार एकेका विज्ञान, गणित आणि मराठी या विषयांसाठी सराव म्हणून 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे काही विद्यार्थ्यांना रेंजचा प्रॉब्लेम असतो, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो, तर त्याच्यावर उपाय म्हणून व्हॉट्सॲपवर आधारित आपण तो ग्रुप जॉईन करून ही स्वाध्याय मालिका सरावासाठी सोडवू शकतो. त्यानंतर दीक्षा ॲपचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. यूट्यूबवर अनेक प्रकारचे व्हिडिओज आहेत, ॲनिमेटेड व्हिडिओज आहेत, GIF इमेजेस आहेत. त्याचा आपण म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं आहे आता शेवटच्या क्षणाला की आपल्याला स्वयं अध्ययनावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. तर या काही डिजिटल माध्यमाचा वापर करून आपण स्वयं अध्ययन आपलं अधिक म्हणजे समजण्या इतकं सोपं करू शकतो. कारण असं मागील जेव्हा पुनर्रचित अभ्यासक्रम निर्माण झाला तेव्हा असं झालेलं आहे आता की तुलनेने गणित सोपं आणि त्या तुलनेने विज्ञान अवघड असं थोडंसं वाटतंय विद्यार्थ्यांना आणि भीती वाटते. परंतु भीती न बाळगता जरी सिलेबसची डेप्थ जास्त असली, सिलेबसचा कंटेंट जास्त असला तरी सुद्धा योग्य अभ्यासाचं नियोजन केल्यावर तुम्हाला चांगलं स्कोरिंग हे निश्चितच होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न आणि त्या दृष्टीने या काही टिप्सचा वापर केला तर निश्चितच कमी वेळात सुद्धा तुम्ही ते अचीव्ह करू शकता. आता काही नियोजनासाठी आवश्यक बाबी इथं दिलेल्या आहेत की ह्या ठराविक 70-72 दिवसांमध्ये हाऊ विल यू प्लॅन फॉर युअर स्टडीज. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे यू शुड सॉल्व ऑल द एक्सरसाइज बेस्ड क्वेश्चन्स गिवन इन द टेक्स्ट बुक. सर्व 10च्या 10 धड्यांचे एक्सरसाइज पहिल्यांदा सोडवणं गरजेचं आहे. अध्ययन तंत्राचा वापर म्हणजेच अभ्यास सायन्सचा करणं म्हणजे पाठांतरावर भर देणं असं अजिबात नाही. एकतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं सेमी इंग्रजी माध्यम असतं आणि त्यामुळे इंग्रजी भाषा हे अध्ययनासाठी एक अडसर असू शकते, एक प्रॉब्लेम असू शकतो. परंतु यावर सुद्धा उपाय आपण करू शकतो की विज्ञानाच्या पेपर लिहिताना अगदी आपल्याला व्याकरणदृष्ट्या ग्रॅमॅटिकली करेक्टच भाषा असायला हवी असं नाही आहे. तो ठराविक शब्द कन्सेप्टशी रिलेटेड त्यात असला तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही ओघ तक्त्यांचा वापर करणं की ज्या वेगळ्या प्रकारचे 5 मार्काचा शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 त्याच्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न आहे तर ते पूर्ण पानभर पाठ करण्यापेक्षा संकल्पना चित्र म्हणजेच कन्सेप्ट मॅपनी तुम्ही त्याचा अभ्यास केला. त्यानंतर आकृत्या ज्या दिलेल्या आहेत त्या आकृत्यांचं निरीक्षण व्यवस्थित केलं तर पेपरमध्ये दिलेल्या आकृत्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहेत. कारण त्या डायग्राम एखादी दिली याचा अर्थ त्याच्यावर आपल्याला काही ना काही लिहिता निश्चितच येणार आहे.
फॉर्म्युला, युनिट्स हे आधी मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यावर भर द्यायचा आहे. केमिकल, ॲज फार ॲज केमिकल रिॲक्शन्स आर कन्सर्न, मेक अ डिक्शनरी, एक छोटंसं आपण बुकलेट तयार करू शकतो की ज्या महत्त्वाच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या एकत्र करून. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर, त्याच्यासाठी सुद्धा आपण पुस्तकात जेवढं दिलेलं आहे त्याच्यावरच भर द्यायचा आहे. आणि लास्टला मी टाकलं आहे की PQRST टेक्निक. आता PQRST टेक्निक ही एक ॲडव्हान्स टेक्निक आहे. इथून पुढे अनेक स्पर्धा परीक्षांना, 10वी हा पाया आहे तुमचा, इथून पुढे अनेक स्पर्धा परीक्षांना तुम्हाला सामोरं जायचं आहे पुढच्या तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजच्या दृष्टीने. तर त्यासाठी प्री नॉलेज, P म्हणजे प्री नॉलेज, पूर्वज्ञान तुमचं पक्कं असलं पाहिजे. Q म्हणजे क्वेश्चनिंग, म्हणजे अभ्यास करताना तुमच्या हातामध्ये एक हायलायटर असलं पाहिजे किंवा पेन्सिल असली पाहिजे. जेव्हा धड्याचं तुम्ही वाचन करता तेव्हा वाचन करता करताच डेफिनिशन्स, युनिट्स, फॉर्म्युली, काही डायग्रामचे लेबलिंग हे सगळं तुम्ही हायलाईट करून ठेवायचे. आणि जेव्हा परीक्षेच्या अगोदर किंवा प्रिलिम जेव्हा तुमची सुरू होईल तेव्हा तुम्ही जेव्हा रिव्हिजन करणार आहात त्यावेळेस तुम्ही हे हायलाईट केलेले पॉईंट्स तुम्हाला उपयोगी पडणार आहेत, rather than focusing on all chapter. So these underlining points you should remember while self-revising for the exam. R म्हणजे रीडिंग, पोस्ट रीडिंग आणि प्री रीडिंग. म्हणजे काही वेळेस आता शिक्षक म्हणतात की उद्या आपण हा धडा सुरू करणार आहोत, तर त्याच्या आधी जर आपण उत्सुकतेने बघितलं की या धड्यामध्ये काय आहे त्याला आपण प्री रीडिंग असं म्हणू शकतो. आणि धडा शिकवल्यानंतर किंवा रोज धड्याचं एखादं दुसरं पान आपलं होऊ शकतं शिकून. तर तेवढं जर आपण व्यवस्थित वाचलं आणि दुसऱ्या दिवशी परत तासाला अटेंड केलं तर आपल्याला निश्चितच आधीचं पूर्वज्ञान हे क्लिअर झालेलं असतं. R म्हणजे रीडिंग, S म्हणजे सेल्फ स्टडी, स्वयं अध्ययन, आणि T म्हणजे टेस्ट. ह्या सगळ्या PQRS पर्यंत जेव्हा आपण पोहोचू तेव्हाच आपण पुढच्या टेस्ट आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकतो किंवा तेवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्डअप होणार आहे. आता पाठानुसार काही महत्त्वाचे मुद्दे सरांनी ऑलरेडी सांगितलेलेच आहेत, तर ते थोडंसं फक्त आपण, मी काही त्याच्यामध्ये डिटेल सांगत नाही आहे, फक्त स्लाइड्स दाखवते त्याच्यामध्ये की काय काय तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. दुसऱ्या धड्यामध्ये वेगवेगळे म्हणजे धड्याच्या आतमध्येच म्हणजेच पिरियॉडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज, याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस वगैरे, तिथं 5-5 असे युजर ब्रेन पॉवर या पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत. ते हॉट स्टाईलचे प्रश्न म्हणून अनेकदा विचारले गेलेले आहेत, त्याच्यावर भर द्यायचं आपल्याला. आणि या धड्यामध्ये जे सगळे नियम आहेत त्या नियमांचं जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ लॉज, 4 लॉज आहेत त्याचं, ते महत्त्वाचं आहे. रासायनिक अभिक्रियामध्ये प्रकार, तर आता प्रत्येक प्रकार असे प्रश्न जेव्हा 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये की ऑलरेडी तुम्हाला समीकरण दिलं असेल त्या समीकरणाचा प्रकार म्हणजे त्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा, त्याची व्याख्या लिहा आणि एखाद्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड त्याची उदाहरण लिहा. असं 3 मार्काचा त्याच्यावर क्वेश्चन नंबर 3 मध्ये प्रश्न प्रकार असू शकतो. ह्याच्यामध्ये विद्युतधारेचे परिणाम जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्या ज्या महत्त्वाच्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांवर आपल्याला भर द्यायचा आहे. आणि दीर्घोत्तरी प्रश्नासाठी जनरेटर, मोटर आणि AC करंट आणि DC करंट यातला फरक महत्त्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये उष्णता हा धडा जो आपण जर विचारात घेतला त्याच्यामध्ये चित्र दिलेली आहेत वेगवेगळी, त्या चित्रांवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे हीट एक्सचेंज हे एक चित्र दिलेलं आहे, त्यानंतर पुनर्हिमायन किंवा रिजिलेशन, बर्फाचं एक चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तार घातलेली आहे आणि ह्याच्यावर सुद्धा न्यूमरिकल एक्झाम्पल्स आहेत. प्रकाशाचे अपवर्तन, सर्व प्रकारची चित्र, याच्यावर 3 मार्कांचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रेनबो फॉर्मेशन अतिशय आवडीचा प्रश्न प्रकार आहे, म्हणजे त्या 4 पैकी एकावर तरी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. हे आधी ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. धातू विज्ञानामध्ये सुद्धा धातूंचे सहमतीकरण हे जे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये सर्व चित्रांवर म्हणजेच अनेक पद्धती तिथे दिलेल्या आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, देर आर डिफरंट मेथड्स गिवन. 3 मार्क्स क्वेश्चन मे बी आस्क्ड फॉर पिक्चर बेस्ड, म्हणजे ऑन दोज पर्टिक्युलर पिक्चर्स. कार्बनी संयुगामध्ये या धड्यामध्ये विशेषत्वाने असा उल्लेख करायचा आहे की या धड्यामध्ये अनेक तक्ते दिलेले आहेत. क्रियात्मक गटाचा, फंक्शनल ग्रुपचा दिलेला आहे, होमोलॉगस सिरीजचा आहे, ते सगळे तक्ते करून ठेवायचे आपण. तक्ते खूप महत्त्वाचे आहेत. सो ऑल द टेबल्स और चार्ट्स आर गिवन इन द लेसन नंबर 9, so you should focus on that particularly. And on lesson number 10
मेनली ऑर्बिट्स आणि त्याच्यावरचा स्वाध्याय हा खूप महत्त्वाचा आहे. आणि गणितं विचारली जात नाहीत, पण मुख्यतः गणित ही 6वा 7वा धडा आणि पहिला धडा याच्यावर मुख्यत्वे करून न्यूमरिकल एक्झाम्पल्स हे विचारले जातात. आता प्रत्येक धड्यातल्या मी इथं कुठल्या म्हणजे चित्रावर आधारित जे प्रश्न असतात किंवा डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन्स असतात, तर प्रत्येक धड्यामध्ये कुठल्या कुठल्या आकृत्या महत्त्वाच्या आहेत किंवा कुठली चित्र महत्त्वाची आहेत हे मी दिलेलं आहे इथे. तर त्याच्यामध्ये आपण या चित्रांवर म्हणजे पहिल्या धड्यापासून ते अगदी 10व्या धड्यापर्यंत कुठल्या कुठल्या आकृतीचा क्रमांक, त्या आकृत्यांचा क्रमांक इथे दिलेले आहेत, एवढ्याच चित्रांचा महत्त्वाने आपण अभ्यास करायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घेऊ शकता या स्लाईडचा, की प्रत्येक धड्यामध्ये कुठल्या आकृतीचा किंवा कुठल्या चित्रावर 3 मार्काचा 5 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 3 मार्काचा आणि 5 मार्काच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला तिथं स्पेसिफाय केलं जाणार नाही की ड्रॉ डायग्रॅम किंवा आकृती काढा, पण मार्कांच्या डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टीने तुम्हाला स्वतःहून तिथं जर रिलेटिव्ह डायग्रॅम असेल तर ती काढणं अतिशय आवश्यक आहे. So it is not mentioned that draw diagram for 3 marks or 5 marks question every time, but according to concept, if there is diagram, you should draw the diagram for your improvement of marks. इथं आणखी पुढचे धडे दिलेले आहेत 8 ते 10 धडे, की कुठले चित्र डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन किंवा पिक्चर बेस्ड क्वेश्चन्स या चित्रांवर असू शकतात. आता याच्यामध्ये की टू सक्सेस काय असेल तुमची आता काय नेमकं आता 40 पैकी 40 फोकस करायचं आहे, तर कसं आपण फोकस करू शकतो किंवा अबाउट 35 फोकस करण्यासाठी मी आधी सगळे तुम्हाला की पॉईंट सांगितलेलेच आहेत. फक्त एक रिवाईज म्हणून की याच्यामध्ये लर्न अँड रिवाईज रेफर ओनली टेक्स्टबुक, पुस्तकाचाच वापर प्रामुख्याने करायचा आहे. सॉल्व एक्सरसाइज प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स, कृतीपत्रिका सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. त्यानंतर ओपन बुक टेस्ट, काही अशा म्हणजे शाळांमध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. आता प्रथम सत्र परीक्षेपर्यंत ऑनलाईन टेस्ट अनेक प्रकारच्या झालेल्या आहेत. तर ओपन बुक टेस्ट अशा स्वरूपाच्या काही टेस्ट असतात. स्टडी टेक्निक्स, म्हणजे बायोसाठी किंवा फिजिक्ससाठी किंवा केमिस्ट्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन तंत्र तुम्ही वापरू शकता. की समजा फिजिक्सचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्ट मॅपचा वापर करू शकता. तक्ते तयार करा, मी तुम्हाला सांगितलं की तक्ते तयार करा. निकटदृष्टिता दूरदृष्टिता हा जो डिफेक्ट्स ऑफ विजन आहे, मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया, याच्यावर आधारित तुम्ही काही ठराविकच पॉईंट्समध्ये त्याचं जर 2 तुम्ही म्हणजे कंपॅरेटिव्ह पद्धतीने अभ्यास केला की 2 कॉलम वहीमध्ये केले, एका कॉलममध्ये मायोपिया लिहिलं, दुसऱ्या कॉलममध्ये हायपरमेट्रोपिया, त्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स कव्हर होणार आहेत. मग काय काय त्याच्यात पॉईंट्स असले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये डेफिनिशन, दुसरा पॉईंट कॉज, तिसरा पॉईंट इफेक्ट्स आणि चौथा पॉईंट करेक्शन. हा जर तुम्ही तक्ता तयार केला कंपॅरिझनमध्ये तर कुठल्याही स्वरूपाचा ह्या दृष्टिदोषावर जरी प्रश्न असला तरी तुम्हाला तो सहजतेने सोडवता येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचे काही तुलनात्मक पद्धतीने तुम्ही तक्ते करून ठेवले. तर त्यानंतर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार जे आहेत, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, त्याच्यामध्ये वहीचं जोडपान घेऊन 4 कॉलम केले आणि 4 कॉलममध्ये एकेका रिॲक्शनबद्दल त्याची डेफिनिशन, त्याचं सिम्बॉलिक इक्वेशन, 2 उदाहरणं, अशा पद्धतीने तक्ते तयार केले तर 4ही रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास तुमचा एकाच वेळेस होणार आहे. म्हणजेच अभ्यास करताना पाठांतरावर भर न देता अशा प्रकारचे अध्ययन तंत्राचा तुम्ही काय करायचं आहे, वापर करायचा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. मग 3 मार्काच्या प्रश्नांसाठी आणि 5 मार्कांच्या प्रश्नासाठी बहुतांश डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न न विचारता ABC किंवा ABCDE असे उपप्रश्न विचारले जातात. तर त्या प्रश्नांची उत्तरं एका शब्दात न लिहिता पूर्ण वाक्यामध्ये ते उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. नाहीतर तुम्हाला अर्धाच गुण मिळतो, म्हणजे 5 पैकी तुम्हाला 2.5 मार्क मिळू शकतील. राईट द आन्सर इन फुल सेंटेन्स अँड अंडरलाईन इम्पॉर्टंट पॉईंट्स. पेपर प्रेझेंटेशन सुद्धा आपलं होणं अतिशय गरजेचं आहे. त्याला सुद्धा आपला पेपर जितका स्वच्छ असेल, जसं क्वेश्चन वाईज आपण व्यवस्थित महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईनिंग केलं असेल, आकृत्या पेन्सिलने काढल्या असतील, एकाच बाजूला त्याची सगळी नावं असतील, हे सुद्धा पेपर प्रेझेंटेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलं की पेपर जर 120 मिनिटांचा आपला असेल तर त्यानुसार आपल्याला
पहिल्या प्रश्नासाठी साधारण 10 मिनिटं, दुसऱ्या प्रश्नासाठी 20 मिनिटं, त्यानंतर तिसऱ्या प्रश्नासाठी 30 ते 40 मिनिटं आणि उरलेली 30 मिनिटं ही चौथ्या प्रश्नासाठी. असं जर आपण वेळेचं नियोजन केलं तर आपल्याला एक शेवटची 10 ते 15 मिनिटं आपली पेपर प्रेझेंटेशनसाठी उपलब्ध राहतात. त्याच्यामध्ये हायलायटिंग, अंडरलायनिंग, बॉक्स करणं आणि व्यवस्थित लेबलिंग करणं आणि चेक करणं, ओव्हरऑल चेकिंग ऑफ द क्वेश्चन पेपर ऑर ॲक्टिव्हिटी शीट शुड बी डन. तर या पद्धतीने आपण आत्ता आपल्याला उपलब्ध वेळेचं नियोजन करून अशा पद्धतीने जर अभ्यासाचा सराव ठेवला, काही डिजिटल साहित्याचा वापर केला अभ्यासासाठी, सरावासाठी, तर निश्चितच तुम्हाला पुढे यश मिळणार आहे, यात शंकाच नाही आहे. सर्व विद्यार्थी अतिशय उत्तम गुणांनी पास होतील अशी खात्री बाळगते. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. इफ यू वर्क हार्डली फ्रॉम नाव, सक्सेस इज युअर्स. सो थँक्यू सो मच.